नमस्कार. SKP ITI कट्ट्यामध्ये मी संतोष गुरव पुन्हा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतो. SKP ITI कट्ट्यामार्फत आपण नेहमीच विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या भावी आयुष्याची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करत असतो. आज आपण अशाच ITIच्या एका नवीन विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चेसाठी आपल्याकडे आज 2 तज्ज्ञ शिक्षिका इथे उपलब्ध आहेत. मी त्यांची ओळख करून देतो. आपला 24 वर्षापेक्षा जास्त त्यांच्या व्यवसायातलं अनुभव असणाऱ्या मीना जाधव मॅडम यांचं मी इथं SKP ITI कट्ट्यामध्ये स्वागत करतो. त्यांच्याबरोबर 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या शेख मॅडम आपल्याकडे उपस्थित आहे. मी त्यांचं या SKP ITI कट्ट्यामध्ये स्वागत करतो. आज आपण या 2 तज्ज्ञ शिक्षकांकडून स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. स्विंग टेक्नॉलॉजी म्हणलं की स्विंग शिवणकाम आणि त्याचं तंत्र हा साधारण महिला वर्गाशी जास्त संबंधित असणारा ट्रेड अशी आणि जवळीक असणारा ट्रेड अशी त्याची ओळख आहे. या ट्रेडविषयी मी जाधव मॅडमना सांगेन की त्यांनी स्विंग टेक्नॉलॉजी या ट्रेडची प्राथमिक माहिती आम्हाला सांगावी. नमस्कार सर, धन्यवाद. सर्वप्रथम मी सांगेल की येणार स्विंग टेक्नॉलॉजी हे नाव जे आहेत आजकालच्या जनरेशनला जसं ॲडव्हान्स मशिनी हव्या आहेत, जसे ॲडव्हान्स इलेक्ट्रिक, आता रोबोटिक मशीनचं मुंबईमध्ये लॉन्च झालं होतं की त्याच्यामध्ये रोबोटिक पद्धतीने कशा पद्धतीने शिवणकाम केलं जातं. तर अशा नवीन नवीन मशिनी जेव्हा मार्केटमध्ये येतात त्या मशिनीची जी माहिती आहे आणि त्याचा उपयोग करून आजच्या जलद गतीने आणि ॲडव्हान्स टेक्निकल विषयामध्ये पारंगत होण्यासाठी आमचा हा विषय आहे. तर स्विंग टेक्नॉलॉजी म्हणजे जेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे आणि त्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये प्रगतीची दिशा घेणे आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे असा हा आमच्या विषयाचा मेन गाभा आहे. अगदी सुंदर तुम्ही सांगितलं की बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण कसं ओळखतोय. पण मी शेख मॅडमना हे विचारू इच्छितो की शेख मॅडम आमच्या विद्यार्थ्यांना सांगा की स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण नक्की काय काय शिकवतो. नमस्कार, मी शेख मॅडम, छत्रपती शिवाजी महाराज ITI औंधमध्ये मी शिल्पनिर्देशिका शिवणकर्तन या ट्रेडमध्ये शिक्षिका आहे. तर शिवणकर्तन हे आज शिवणकर्तन म्हटलं की पूर्वापार आपण जेव्हा 12 बलुतेदारांची हे बघत होतो त्या काळापासून आपली शिंपी ही आहे. पण त्याचं टेक्नॉलॉजीने बदलत जाऊन याच्यामध्ये कम्प्युटरायझेशन, डिझायनिंग आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये प्रगती होऊन आज हे स्विंग टेक्नॉलॉजी हे नाव आपण या ट्रेडला दिले गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण लहान मुलांचे गारमेंट, मुलींचे वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे कपडे, तसेच लेडीजचे टॉप, फ्रॉक्स, आता आधुनिक निघालेले गाऊन, आणखीन जेंट्समध्ये पण व्हेरिएशन आहेत की कुर्ती, शॉर्ट कुर्ती, जेंट्समध्ये पण शर्टमध्ये व्हरायटीज हे केले जातात आणि शर्ट पॅन्टपासून सगळं या ट्रेडमध्ये शिकवलं जातं. हा ड्युरेशन 1 इयरचा आहे आणि 1 इयरमध्ये तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग प्रॅक्टिकली 5 तास आमच्याकडं दिलं जातं आणि 2 तास थेरी असणार आहे. तर भरपूर प्रॅक्टिकल आल्यामुळं आपण याच्यामध्ये पारंगत एक चांगले मास्टर बनवू शकतो. तर हा ट्रेड खूप आता म्हणजे जसं की हे फॅशनचं युग आहे आणि ह्याच्यामध्ये ड्रेसिंगला बघूनच व्यक्तीला गणलं जातं किंवा त्या व्यक्तीची ओळख दिली जाते. तर ड्रेस जेवढे म्हणजे ड्रेसिंग तयार करणं आणि एखाद्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं हा आमचा ट्रेड एखाद्याचं व्यक्तिमत्व खुलून देतो आणि आमच्या ट्रेडमधून त्या व्यक्तीला एक नवीन ओळख दिली जाते. अगदी सुंदर माहिती सांगितली. मी सुद्धा मॅडम माझे आई वडील दोघेही टेलर असल्यामुळं मला टेलरिंग, कटिंग, स्विंग याबद्दल आत्मीयता आहे. आणि तुम्ही आता खूप सुंदर सांगितलं की एखाद्या माणसाची ओळख कशामुळे होते तर त्याच्या व्यक्तिमत्वामुळे होते आणि त्याचं व्यक्तिमत्व कशामुळे खोलून दिसतं तर त्याच्या ड्रेसिंगमुळे खोलून दिसतं.
आणि ते ड्रेसिंगचा सेन्स तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता आणि त्यांना तयार करता. तर मी जाधव मॅडमकडे पुन्हा येतो. जाधव मॅडम, मला हे सांगा की या ट्रेडमध्ये किती विद्यार्थी दरवर्षी इंटेक घेऊ शकतात आणि त्यांना भविष्यात म्हणजे या ट्रेड पूर्ण झाल्यानंतर काय संधी असते, मग सरकारी क्षेत्रात असेल किंवा खाजगी क्षेत्रात असेल? सर, औंध आयडियामध्ये 2 बॅचेस आहेत. एका बॅचला 20 विद्यार्थी, असे 40 विद्यार्थी या ट्रेडला प्रवेश घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर याच्या अनेक संध्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आपल्याकडे अनेक कंपनी येतात, त्याच्यामुळे त्यांच्या कंपनी आल्यामुळे त्यांना कंपनीमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी जॉब आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे पण काही गव्हर्नमेंटच्या जागा रिक्त होतात त्या ठिकाणी सुद्धा त्यांना जॉब आहेत. पोलीस भरतीमध्ये वगैरे म्हणतात तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना जॉब आहेत. याच्या व्यतिरिक्त स्वतःचा जो स्किल कॉम्पिटिशन, जसं आता नरेंद्र मोदी सरकारने काढलेलं आहे की स्किल डेव्हलपमेंट इंडिया, तर या अंतर्गत सुद्धा त्यांनी स्वतःचे उद्योग जर चालू केले तर 365 रोजगार त्यांना आजच्या युगामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध झालेले. म्हणजे फक्त तुम्ही हा दृष्टिकोन न ठेवता की मला सरकारीच नोकरी हवी, तर त्यांच्या अंतर्गत त्यांनी कार्य करून स्वतःचा लघु उद्योग करू शकतात आणि या उद्योगामध्ये 0 इन्व्हेस्टमेंट आणि करोडोचं प्रॉफिट या पद्धतीने ही तुम्ही जर्नी स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्ही आता जाधव मॅडम असं म्हणणं आहे तुमचं की कमीत कमी खर्चात तो माणूस स्वयंरोजगार मिळवू शकतो आणि स्वतःचा रोजगार सुद्धा उभा करू शकतो. तर मला तुम्ही आता जसं म्हणलं की अनेक कंपन्या येतात, तर उदाहरणार्थ आपल्याकडे आतापर्यंत औंध आयटीआयमध्ये कोणत्या कंपन्या येतात आणि त्यामध्ये किती मुलं आपली सिलेक्शन होण्याचं प्रमाण आहे? आपल्याकडे आतापर्यंत 12 कंपन्या आलेल्या आहेत. ते उदाहरणार्थ की सूस कंपनी म्हणून आहे जी वाकडला आहे, त्यांच्याकडे 30 विद्यार्थ्यांचं इंटेक आहे. त्यानंतर पाषाणमध्ये सृष्टी कंपनी, ती तर ज्यूटचे फॅब्रिक वगैरे बनवतात, ती जर्मनला आहे ती कंपनी आणि त्यांच्याकडे आपल्या इथल्या 10 विद्यार्थ्यांचं इंटेक आहे. आणि त्यानंतर बावदानमध्ये एक कंपनी आहे आचार्य म्हणून आहे, त्या कंपनीमध्ये चिल्ड्रन वेअर होतात, तर त्या कंपनीमध्ये आपले 20 विद्यार्थ्यांची इंटेक आहे. तर असे हे तर जवळचे आहे. त्याचबरोबर एक एअर होस्टेस होत्या आणि त्यांनी आत्ताच त्यांच्या ह्याच्यातून रिटायरमेंट घेऊन हँडिकॅप स्टुडंट याच्यासाठी एक बाणेरमध्ये कंपनी स्थापन केलेली आहे, तर तिथे आपल्या 5 विद्यार्थ्यांची इंटेक आहे. आणि अशा 1-2 नाही तर खूप साऱ्या कंपनी आहेत. जसं पिंपरी चिंचवडमध्ये एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये पण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना भरपूर रोजगार मिळण्यासारख्या संधी आहेत. मी शेख मॅडमकडे पुन्हा एकदा येतो की आता मॅडमनी सांगितलं की हा खाजगी क्षेत्रातल्या संधी झाल्या, तर तुमचे असे काही तुमच्या विद्यार्थिनी दोघींच्या मिळून असे काही तर सरकारी क्षेत्रात कुणी जॉबला लागलेले आहे किंवा त्यांचे अनुभव कसे आहेत, किंवा सरकारी क्षेत्रात कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या स्विंग टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना संधी असते? आपल्या सरकारी क्षेत्रामध्ये सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आपल्या वेकन्सीज असतात, तसेच आर्मी नेव्हीमध्ये पण आपल्या वेकन्सीज असतात, राखीव जागा असतात. तर मला एक आवर्जून सांगावीसं वाटतं की माझ्याकडं मुखबधीर विद्यार्थी होता, मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या पोस्ट राखीव असतात आणि त्या पोस्टला त्याच्या घरच्यांनी तो मुखबधीर आहे असं म्हणून त्यांनी त्याला तिथं थांबवलं नाही, तर त्यांनी स्विंग टेक्नॉलॉजी हा ट्रेड केला आणि त्याला इतकी त्याची काळजी घेऊन तो ट्रेड पूर्ण केला आणि त्याच्यानंतर त्यांनी लेखीमध्ये पण पास झाला आणि आज तो नेव्हीमध्ये नोकरीला आहे. तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि त्या असेच माझे अजून एक HIV पॉझिटिव्ह एक विद्यार्थी माझा होता, पण त्याच्या स्वतःच्या पायावर उभं केलं की तो आज एक कटर मास्टर म्हणून एका कायझन गारमेंट इंडस्ट्री मोहोळ येथे कामाला आहे, प्रायव्हेटमध्ये आहे. बट तो त्याचं पुढची इच्छा आहे की तो स्वतःचं गारमेंट ओपन करणार आहे, म्हणून तो स्वतः आता पण तो एड्स झालेला आहे म्हणून घरी बसला नाही किंवा त्यांनी त्याचं बॉदरेशन घेतलं नाही. त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलं आणि त्याची काळजी आम्ही घेतली आणि त्यांनी पण आमच्या सगळ्यांची काळजी घेतली की त्याला काय इजा झाली काय झालं तर तो छान त्याचं प्रिकॉशन घेत होता आणि त्याचा उपचार चालू होता आणि तो त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून आज चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे. तसेच माझ्याकडचे
काही विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःची बुटीक खोललेले आहेत. त्याच्यामध्ये सबा शेख, आनम कुरेशी, सानिया मुजावर या तिघी जणींनी स्वतःचं बुटीक चालू केलं आणि आज त्या दिवसाला काय नाही म्हटलं तरी 2000 रुपये कमवतात. म्हणजे त्यांचं मंथली मी विचारलंच नाही, दिवसातच विचारून घेतलं. तर आणि काही लोकांनी स्वतःचे जेंट्स गार्मेंटचे, आमच्याकडे जेंट्स दोघांसाठी हा ट्रेड आहे, फक्त मुलींसाठी नाही आहे. त्यामुळं मुलांचं पण इंटेक आमच्याकडे भरपूर असतं आणि मुलं त्यातनं म्हणजे ड्रेस मेकिंग किंवा फॅशन टेक्नॉलॉजीला मुलं घेतली जात नाही, पण स्विंग टेक्नॉलॉजीला घेतली जातात. आणि स्विंग टेक्नॉलॉजी करून आज व्यवसायात असलेल्या मुलांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की या क्षेत्राकडं वळणारे विद्यार्थी वर्ग खूप कमी आहे आणि जे वळतात त्यांनी त्यांचं भविष्य एकदम चांगलं करून ठेवलेलं आहे. हे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की पोरं या क्षेत्राकडे येऊन स्वतःचा व्यवसाय करतात. नोकरीच्या संधीसाठी आपल्याला फक्त थोड्या गव्हर्नमेंटच्या वेकन्सी कमी आहेत, पण प्रायव्हेट व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय केल्यानंतर त्यांना एका ड्रेसची आज शिलाई जी आहे ती गगनाला भिडलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की असं म्हणतात, पण पैठणीवरचा ब्लाऊज जेव्हा आम्ही शिवायला देतो तेव्हा 1000-1500 पर्यंत शिलाई दिली जाते. तर ही गोष्ट अजून लोकांच्या लक्षात नाही आली, त्यामुळं हे तुम्ही लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी या ट्रेडकडे वळावे ही मी त्यांना विनंती करते. बघा, शेख मॅडम आता ज्या पद्धतीनं त्यांच्या विद्यार्थ्यांचं कर्तृत्व सांगत होत्या, त्याला फक्त गुरु आणि शिष्याची पार्श्वभूमी नव्हती, त्याला एक मानवतेची पार्श्वभूमी पण होती. त्यांचा एक विद्यार्थी नेव्हीत सिलेक्ट झाला जो मुकबधीर होता. त्यांचा एक विद्यार्थी जो HIV पॉझिटिव्ह होता, त्याला त्यांनी प्रशिक्षण दिलं, त्याला कॉन्फिडन्स दिला, आधार दिला, त्यानं पण ते ग्रास्प केलं आणि तो आज स्वतःच्या पायावर उभा आहे. म्हणजे याला दोन्ही बाजू आहेत, एक तर तंत्रज्ञानी शिकवणं आणि त्याला मॉरल सपोर्ट देणं. ITIच्या प्रशिक्षणाबरोबर या दोघींनी जे विद्यार्थी निर्माण केले त्यात मुळात त्यांना कॉन्फिडन्स देणं आणि एखादा ट्रेड की तुम्ही स्विंग टेक्नॉलॉजी किंवा फॅशन टेक्नॉलॉजी असे कोर्स घेताना जेंट्स आणि लेडीज हा भेदभाव त्यांनी केला नाही. त्यांचे जेंट्ससुद्धा या क्षेत्रात खूप छान प्रगती करतात आहे. मी जाधव मॅडमना आणखीन एक म्हणजे आमच्या प्रेक्षकांकडून आलेला प्रश्न आहे की स्विंग टेक्नॉलॉजी आणि फॅशन टेक्नॉलॉजीमधला महत्त्वाचा फरक काय आहे किंवा तुम्हाला काय त्याबद्दल हे सांगता येईल? फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे कसं असतं की ॲडव्हान्स ड्रेसेस जे तयार करतो त्याचे स्केच तयार करणे, त्याचे पेपर पॅटर्न तयार करणे आणि त्यानुसार तुम्ही ड्रेस तयार केलेला तो प्रथमतः एक सिंगल पीस तयार केला जातो, तर त्याच्यामध्ये फॅशन दाखवली जाते. तर स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे की बेसिक पासून सर्व शिकवलं जातं. म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक पार्टचं नॉलेज दिलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादा एक ड्रेस तयार करायचा आहे तर त्या ड्रेससाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारा कॉस्टिंग म्हणजे त्याच्यासाठी किती खर्च लागणार, किती खर्च लागणार आहे, त्यानंतरनं ते मटेरियल कुठलं घेणार आहे, त्याच्यासाठी मार्केटिंग सर्वे करावा लागतो. तो मार्केटिंग सर्वे केल्यानंतरनं स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये फक्त एका पीसचं नॉलेज नाही दिलं जातं, 1000 पीससाठी तुमचा पूर्ण प्रोग्राम तिथे तयार केला जातो. हा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये शिकवला जातो. तर फॅशनमध्ये कसं आहे की एक थीम घेतली की त्याच्यावरच पूर्ण तुमचं डिझायनिंग असतं. तर त्याच्यामध्ये कसं आहे एका थीमकडे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जातं कारण तो एकच पीस बनवला जातो. स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे मल्टीटास्किंग आहे. इथे अनेक प्रोग्राम केले जातात, म्हणजे कटिंग पण केलं जातं, स्केचेस पण केले जातात, त्याच्यानंतर फॅब्रिकचं नॉलेज पण आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे चूज केलेले फॅब्रिक आहे त्याचे मल्टी डिझायनिंगचे तुम्ही वेगवेगळे व्हरायटीज बनवू शकता. फॉर एक्झाम्पल की फॅमिली, आता सध्या सगळीकडे ट्रेंड आहे की हळदीचा प्रोग्राम असेल तर मुलाचा ड्रेस, मुलीचा ड्रेस, मामाचा ड्रेस, मामीचा ड्रेस हे सगळे एकसारखेच असायला पाहिजे. तर स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे की तो व्यक्ती ह्या 4 जणांचे गार्मेंट स्टिच करू शकतो. तर फॅशनमध्ये कसं आहे की एकाकडे फोकस केला जातो, त्याची फिगर, त्याचं मेजरमेंट, त्याचं स्किल हे एकच डायरेक्शनमध्ये घेतलं जातं आणि पर्टिक्युलरली वन मॅनचा तो फॅब्रिक तयार केला जातो. हे थोडक्यात
स्विंग टेक्नॉलॉजी हा उत्पादकता, येस उत्पादकतेबरोबर त्याला व्यवहाराचं ज्ञान, येस म्हणजे त्याचा सर्वे असेल किंवा कॉस्टिंग असेल. कारण आजकाल कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल तर व्यावसायिक खूप आहेत, पण त्यांना कॉस्टिंगचं नॉलेज नसतं. म्हणजे आपण या ट्रेडमध्ये कॉस्टिंगचं नॉलेज देतो, हे पण त्या व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मग मला सांगा, हा जर तुमचा एवढा छान ट्रेड आहे तर याला ॲडमिशन घेण्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन काय आहे? क्वालिफिकेशन काय आहे? यासाठी 10वी पास विद्यार्थी लागतात, पास किंवा नापास. आणि हायर क्वालिफिकेशन पण आमच्याकडे 10वी पास नापास येतच नाही, सगळे हायर क्वालिफिकेशन वालेच येतात. हां, म्हणजे त्यामुळं आमच्या ट्रेडमध्ये खूप आम्ही काय करतो की त्यांना एम्ब्रॉयडरी, बांधणी प्लस पेंटिंग, जरदोसी हे पण सगळं शिकवतो की त्यांना म्हणजे ते फॅशन डिझायनरच्या पासून कमी लेखले जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना बाकीचं पण हे सगळं नॉलेज देतो आणि त्यांना परिपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये जे इंडियाचे स्किल कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये औंध ITI दरवर्षी स्विंग टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी तिथे गेलेले आहेत आणि 2024ला सिल्वर मेडल पण त्यांनी मिळवलेलं आहे. तर औंध ITIचं हे खूप मोठं प्राऊड फील आहे की इथे फक्त स्विंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन म्हणून नाही तर त्यांच्या ज्या उद्योजकासाठी किंवा करिअरसाठी जेवढ्या वाटा मिळतात त्या सर्व वाटा इथे ओपन झालेल्या आहेत. की फक्त शिक्षण घेणं हे महत्त्वाचं नाही, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पण उतरणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर औंध ITIमध्ये हे पर्टिक्युलरली घडतं. इथे कंपनी येतात, इथे कंपनी आल्यावर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. महिंद्रा कंपनी येते, त्याच्यानंतर ना आमच्याकडे निप म्हणून एक कंपनी आहे ती पण येऊन त्यांना इंट्रोडक्शन करते. बाहेरच्या जे अदर कंपन्या आहेत त्या आमच्याकडे येतात आणि सांगतात की ना तुमचे विद्यार्थी आम्हाला पाहिजे असं. आणि त्यांचे ड्रॉइंग, त्यांचं पेंटिंग, आपल्याकडे पेंटिंगचे एक मॅडम ही कंपनी आहे, ते पेंटिंगचे कलर आपल्याला प्रोव्हाइड करतात. म्हणजे फक्त ज्ञानाचा जो सागर आहे तो औंध ITIमध्ये एवढा आहे की त्याच्यासाठी विद्यार्थ्यांची हे लागते, रांग लागते की नाही आम्हाला घ्यायचं आहे तर स्विंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचंच आहे. आणि स्किल कॉम्पिटिशनला भाग घेतल्यावर तिथे जेव्हा त्या मुलीला जगताप म्हणून ती स्टुडंट होती आणि तिने तेव्हा तिथे इंट्रोडक्शन दिलं होतं. तर त्यावेळेस तिने सांगितलं की मी औंध ITIमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांना सुद्धा वाटलं की अरे वा, म्हणजे स्विंग टेक्नॉलॉजीची विद्यार्थी एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनला स्किल कॉम्पिटिशनला भाग घेऊ शकते. तर ही खूप प्राऊड फील मुवमेंट आमच्यासाठी होती. ते बरोबर बोलला मॅडम. कोणत्याही गुरुसाठी त्याचा शिष्य सर्वोत्तम असणं, कुठल्या तरी स्पर्धेत त्यानं भाग घेणं आणि तिथं सर्वोच्च यश त्यानं मिळवणं हा अभिमानाची बाब असते. आणि औंध ITIची आमची टीम असेल आणि मुख्यतः स्विंग टेक्नॉलॉजीच्या या 2 अनुभवी शिक्षिका असतील, त्यांचे अनेक विद्यार्थी स्विंग टेक्नॉलॉजीचा कोर्स करून आज विविध क्षेत्रात मग रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. तर मॅडम, आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला एक तुमच्या सक्सेस स्टोरी थोडक्यात सांगावी अशी विनंती करतो. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांची. तर माझ्याकडे एक विद्यार्थी होता गरदास म्हणून आणि तो पद्मशाली म्हणजे विडी कामगार हा विद्यार्थी होता. आणि तो माझ्याकडे जेव्हा प्रवेश घेतला होता त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारला होता की मॅडम मी इथे तुमच्यासारखा टीचर होण्यासाठी मला काय करावं लागेल. तर त्याला म्हटलं की बरोबर आहे, तुला अप्रेंटिसशिप करावी लागेल, स्विंग टेक्नॉलॉजीचा कोर्स करावा लागेल आणि तुला 5 वर्षाचा अनुभव लागेल. तर तो म्हटला की मी हे सगळं करायला तयार आहे, मला फक्त टीचर व्हायचं आहे. तर त्यांनी तशा पद्धतीने सगळं स्ट्रगल केलं, ITI केला, अप्रेंटिसशिप केली. त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांनी कंपनीमध्ये काम केलं आणि आज तो गडचिरोलीला शिक्षक म्हणून लागलेला आहे. आणि त्याचं हे स्वप्न जेव्हा पूर्ण झालं तेव्हा मी त्याला विचारलं की का बरं तू शिक्षकच का व्हायचं आणि स्विंग टेक्नॉलॉजीच का. तर त्यांनी सांगितलं की माझी मागची 5 पिढी ते सगळेजण विडी कामगार म्हणून काम करत आहेत आणि आता मला माझ्या घरातल्या सगळ्यांना सुधारायचं आहे
आणि म्हणून मला हा ट्रेड करायचा आणि ह्याच्यात शिक्षक व्हायचं आहे. आणि खरोखरच त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्या भावाला त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि तो वकील म्हणजे लागलेला आहे, वकील म्हणून काम करतोय. त्यांनी स्वतःचं सुद्धा कुटुंब सांभाळलं. अक्षरशः एवढ्या 4 छोट्या रूममध्ये ते काम करत होते आणि आज त्यांचं जीवन अतिशय सुंदर आहे आणि तो आता आपल्या ITIच्या डिपार्टमेंटला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. वा. ज्योत से ज्योत जलाते चलो ही जी म्हण आहे, या एका ज्योतीनं त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या हृदयात प्रगतीची ज्योत फुलवली आणि एक विडी कामगाराचा मुलगा आज शिक्षक झाला. हे खरं शिक्षणाचं साध्य आहे, हे खरं शिक्षकाचं साध्य आहे. या छानशा अनुभवानंतर मी आता शेख मॅडमना प्रश्न विचारतो की हा कोर्स किती कालावधीचा आहे? हा कोर्स 1 वर्षाचा आहे. हां. याच्यामध्ये प्रॅक्टिकल, थेरी आणि एबिलिटी स्किल हे 3 सब्जेक्ट शिकवले जातात. जाधव मॅडम, या कोर्स पूर्ण केल्यानंतर अप्रेंटिस करावी लागते का? कंपल्सरी. शिकाऊ उमेदवारी करावी लागते? हो, करावी लागते. तिचा कालावधी किती आहे? तो 1 वर्षाचाच आहे. 1 वर्ष शिकाऊ कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याला साधारणपणे किती विद्यावेतन मिळतं? सर, आपल्याकडे आमचं गारमेंट सेक्टर आहे. हम्म. इथे कसं नगावर काम केलं जातं, हम्म. असं ठोक वेतन म्हणून नाही दिलं जात. हम्म. तर त्या विद्यार्थ्यांना ती कंपनी 2 महिने ट्रेनिंग देते हम्म. आणि त्यांच्याकडून नगावरून कमीत कमी 30,000पासून हम्म. जास्तीत जास्त 60,000पर्यंत काम करून घेते. अरे. म्हणजे शिकाऊ उमेदवाराकडून असं आहे. तर सुरुवातीचे जे 2 महिने आहेत हम्म. ते त्यांच्याकडून त्यांचे स्किल, त्या कंपनीला जे मॅन्युफॅक्चरिंग होतात, जे गारमेंट, याचा टोटली अनुभव दिला जातो. तर आज आमचे विद्यार्थी जेव्हा अप्रेंटिसशिपला जातात तर कमीत कमी ते 40,000 ते 50,000 रुपये कमवतात. अरे वा, खूप छान. म्हणजे आपण बघितलं तर पारंपरिक शिक्षणानंतर संधी आणि एखादं स्किल प्राप्त केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातली जी संधी आहे ती किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकते, ह्याचं एक छान उदाहरण आहे. कौशल्य असेल तर कौतुक होईल, याचं हे सुंदर उदाहरण आहे. आणि नुसतं कौतुक नाही तर त्या कौतुकाबरोबर अर्थार्जन पण चांगल्या रीतीनं करता येईल. मी मॅडमना, दोन्ही तज्ज्ञ शिक्षकांना SKP ITI कट्ट्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना ही माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही ITIचे ॲडमिशन चालू आहे त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? पहिल्या जाधव मॅडम बोलतील आणि नंतर शेख मॅडम. तर सर्वप्रथम माझं आव्हान हेच असेल की तुम्ही औंध ITIमध्ये स्विंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्या. याची जी फी आहे ती गव्हर्नमेंटच्या नियमानुसारच फी आहे आणि या प्रवेश घेतलेल्या दिवसापासून ते इथून तुमचं ज्यावेळेस तुम्ही इथून बाहेर पडता तोपर्यंत तुम्ही 100% उद्योजक होणार आहात. स्किलमध्ये तुम्ही पारंगत होणार आहात आणि मार्केटमध्ये जेव्हा जाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की औंध ITIमध्ये स्विंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास केल्यावर तुम्ही प्रगतीच्या उच्चांग मार्गाकडे तुमचं वाटचाल सुरू झालेली आहे. तर मी जास्तीत जास्त सर्वांना आवाहन करेन की सर्वजणांनी स्विंग टेक्नॉलॉजी या ट्रेडमध्ये प्रवेश घ्यावं व त्यांच्या जीवनातल्या सुवर्ण संधीला त्यांनी वाटचाल करावी व आमच्या इथे येऊन प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या प्रगतीसाठी 100% प्रयत्न करण्याचा आम्ही हमी देत आहोत. मित्रांनो, या होत्या स्विंग टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञ शिक्षिका मीना जाधव मॅडम आणि शेख मॅडम. आपण यांच्याकडून स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायाची डिटेल्स माहिती जाणून घेतली आणि वेळ आहे ITI ॲडमिशनकडं वळण्याची. ITI ॲडमिशन्स ऑनलाईन प्रोसेस चालू आहे. ITIच्या ऑनलाईन प्रोसेससाठी www.admission.dvt.gov.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊन याचा सहभागी व्हा. शेवटची मुदत आहे 21 जून. 21 जूनपूर्वी तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता. 22 तारखेपर्यंत ITIचे ट्रेड भरण्यासाठी मुदत आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.